प्रसादाचा मऊ लुसलुशीत शिरा बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी भरून साजूक तूप घ्यायचं। या तुपामधील 1 चमचा तूप कढईमध्ये घालायचं। त्यामध्ये 2 चमचे बदामाचे काप, 1 चमचा मनुके भाजून घ्यायचे। त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला 5 वाटी दूध मिडियम आचेवर गरम करण्यासाठी ठेवायचे। दूध गरम होईपर्यंत आपल्याला कढईमध्ये अर्धी वाटी तूप आणि त्यामध्ये 1 वाटी रवा घालून 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचा। त्यानंतर शिल्लक राहिलेले तूप घालायचं आणि रवा छान लालसर रंगाचा मिडियम आचेवर भाजून घ्यायचा। भाजल्यानंतर आपलं दूध गरम झालं, त्यामधील अर्ध दूध घालायचं आणि शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर सर्व दूध घालून परत हा शिरा मिक्स करून घ्यायचा। व्यवस्थित असा शिरा मिक्स करून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने 1 वाटी साखर घालायची आणि शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची। मिक्स झाल्यानंतर कढईवर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं। 2 मिनिटांनी झाकण काढून परत शिरा मिक्स करून घ्यायचा। मिक्स झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड, थोडंसं मीठ आणि भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि 1 बारीक चिरलेलं केळ टाकून घ्यायचं आणि शिऱ्यामध्ये केळ छान मॅश करून घ्यायचं। त्यानंतर शिऱ्यामध्ये 2 तुळशीची पानं ठेवायची आणि 2 ते 3 मिनिटं कढईवर झाकण ठेवायचं। 3 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं, तुळशीचे पानं काढायची आणि शिरा मिक्स करून घ्यायचा। तर या ठिकाणी वाटीच्या प्रमाणामध्ये आपला प्रसादाचा मऊ लुसलुशीत असा शिरा तयार झालेला आहे।